जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 21 नोव्हेंबर 2021 रोजी जो महा-टी-ई-टीचा पेपर झालेला आहे, त्याच्या पेपर क्रमांक 2 जो की 6वी ते 8वी या वर्गासाठी घेण्यात आला होता, त्याच्या इंग्लिश विषयाची संभाव्य उत्तरसूची या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून महा-टी-ई-टीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. चला तर मित्रांनो, सुरू करूया संभाव्य उत्तरसूचीला. मित्रांनो बघा, आपल्याला जो स्क्रीनवरती जो पेपर दिसत आहे तो पेपर सेट क्रमांक आहे बघा डी नंबरचा. आता तुमच्याकडे जर का ABC कोणता जरी असेल तरी देखील त्याच्यामध्ये प्रश्न सेम असणार आहे, फक्त त्यांची जी सिक्वेन्स आहे ती डिफरंट असणार आहे. फक्त तुम्ही प्रश्न व्यवस्थितपणाने पाहून घ्या. बघा आता पटपट जे आहे मी तुम्हाला डायरेक्टली उत्तर या ठिकाणी सांगतो कमीत कमी वेळेमध्ये. पहिलं दिलं होतं बघा, आपल्याला काय दिलं होतं की सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. आपल्याला जे आहे काय अल्फाबेट दिली होती आणि मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी या अल्फाबेटपासून बनवायचं होतं. तर या ठिकाणी जर का आपण पाहिलं ऑप्शन नंबर 3 जर का आपण व्यवस्थितपणाने पाहिलं तर या ठिकाणी बघा, आपण जर का 3 प्रमाणे सर्व गोष्टी घेतल्या तर असा शब्द बनतो रॅकिश, आणि त्याचा अर्थ होतो बघा या ठिकाणी बेधडक. ठीक आहे, बेधडक नावाचा मिनिंगफुल शब्द या ठिकाणी तयार होतो रॅकिश. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे उत्तर बरोबर असायला पाहिजे. 32 नंबरचा प्रश्न बघा, ते या ठिकाणी काय दिलेला आहे, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द पार्ट अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. आपल्याला जे आहे या ठिकाणी 7 वाक्य दिली होती. 7 वाक्यांना आपल्याला व्यवस्थितपणाने सिक्वेन्सनं लावायचा होता आणि एक अर्थपूर्ण शब्दसमूह या ठिकाणी बनला पाहिजे, असा त्यांचा उद्देश होता. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, जर का आपण 3 नंबर उत्तर या ठिकाणी लिहिलेलं असेल तर त्या पद्धतीने जे आहे उत्तर तुमचं योग्य असणार आहे. म्हणजे कसं, तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा येईल 4थं वाक्य, इट इज डिफिकल्ट टू फाइंड मॅन सर्वंट्स इन बिग सिटीज. त्याच्यानंतर बिकॉज, त्यानंतर येईल दे आर एंगेज इन अदर प्रॉफिटेबल प्रोफेशन्स. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर बघा 33 नंबरला क्वेश्चन आहे की स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाईन वर्ड. शी लाईक्स द सेम कलर ॲज आय डू. आता हे ॲजच्या खाली आपल्याला अंडरलाईन दिलेली आहे. ॲडवर्ब, रिलेटिव्ह प्रोनाऊन, प्रिपोजिशन किंवा कंजंक्शन असे दिलेले आहेत आपल्याला ऑप्शन. बघा इथे जे ॲज आहे ना, ते ॲज आहे बघा रिलेटिव्ह प्रोनाऊन, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर बघा 34 नंबरला प्रश्न आहे की व्हॉट डज द अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी एक्सप्रेसेस. इफ इट शुड रेन दे विल नॉट कम. इथे शुड हा जो मॉडल ऑक्झिलरी आहे तो काय दाखवतो, सपोजिशन, ड्युटी, सजेशन, ॲडवाईज. तर या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, 1 नंबरमध्ये जे आहे ना सपोशन म्हणजे शक्यता ते दर्शवतं. 35 नंबरला बघा काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन व्यवस्थित नसलेलं वाक्य आपल्याला पाहायचं आहे. ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट, एनआरकी बरोबर आहे. गव्हर्नमेंट बाय द नोबल्स हे चूक आहे. ठीक आहे, हेच उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळून गेलेलं आहे. म्हणजे जर का तुम्ही ऑप्शन नंबर 2 जर लिहिलं असेल तर ते काय आहे तुमचं बरोबर उत्तर आहे. पुढचे ऑप्शन वाचण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स हे 36 नंबरचं क्वेश्चन आहे. आता ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स जर का आपल्याला या ठिकाणी बघायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी सांगू शकतो की द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी सिटी इन इंडिया. हे जे आहे 3 नंबरचं वाक्य ते बरोबर असायला पाहिजे. मित्रांनो, मी स्वतः हे पेपर दिलेला आहे. मी स्वतः जी उत्तरं लिहिलेली ती तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. कदाचित एखाद्या प्रश्नामध्ये जे आहेत संभ्रम असू शकेल, कदाचित एखादा उत्तर माझ्याकडून चुकीचं दिला जाऊ शकतं, तरी देखील मी 99% प्रयत्न केलेला आहे की माझ्याकडून कोणती चूक होऊ नये. जर तुम्हाला वाटलं की यार हे सर याचं उत्तर हे नाही ते असायला पाहिजे तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याचं एक्सप्लेनेशन देखील कमेंट करा, जेणेकरून इतर आपले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना देखील त्याची मदत होईल. यानंतर 37 नंबरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला 2 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, 2 स्टेटमेंट दिलेले आहेत बघा. कॅनव्हास शूज आर नो लॉंगर इन बोक्स. त्याच्यानंतर जे आहे कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू कॅनव्हास फॉर वोट्स ऑन द डे ऑफ द इलेक्शन. याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 4. म्हणजे दोन्ही जे वाक्य आहेत त्याच्यामध्ये काय आहे, काही ना काही चुका आहेत. चूज द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउटमध्ये ट्राउझर्स, सीझर्स, आर्म्स आणि इनिंग्स असे दिलेले आहेत आपल्याला ऑप्शन. याच्यापैकी बघा इनिंग्स जो आहे
तो एकवचन अनेकवचन दोन्हीसाठी वापरला जातोय. बाकीचे सगळेच्या सगळे जे आहेत म्हणजे हे तिन्ही जे आहेत ते अनेकवचन आहेत ऑलरेडी. म्हणून ऑप्शन नंबर जे आहे 4 हे उत्तर बरोबर असायला पाहिजे. 39 नंबरचा बघा. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ अंडरलाइन इडियम. मोनिकाज हॅबिट ऑफ पिकिंग होल्स इन एव्हरी रिलेशनशिप इज व्हेरी इर्कसम. आता इथे जे आहे ना पिकिंग होल्स असं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये ॲडमायरिंग पीपल, फाइंडिंग फॉल्ट, क्रिटिसायझिंग पीपल, आर्ग्युइंग विथ पीपल असे दिलेले आहेत आपल्याला 4 ऑप्शन्स. मग या ठिकाणी जे आहे ना पिकिंग होल्स म्हणजे काय, क्रिटिसायझिंग पीपल, ठीक आहे, किंवा फाइंडिंग फॉल्ट्स असं देखील येऊ शकतं. पण 99% मला असं वाटत आहे की 3 नंबरचंच ऑप्शन याचं बरोबर असायला पाहिजे. फाइंडिंग फॉल्ट्स हे उत्तर नसावा, पण तरी देखील 1% वाटतं की 2 नंबर, परंतु 99% 3 नंबरचं उत्तर असावं. यानंतर बघा 40 नंबरचा प्रश्न आहे. द स्पेशालिस्ट हू केअर्स अँड ट्रीट्स फिट इज. एक असा स्पेशालिस्ट जो की पायांची काळजी घेतो. कोण आहे तो? तो चिरपोलजिस्ट असं आपण म्हणत असतो त्याला, ठीक आहे. याच्या मध्ये काय आहे, ऑप्शन नंबर जे 3 आहे ना ते असणार आहे बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर. 41 नंबरला आहे विच ऑफ द फॉलोइंग इज रेटोरिकल क्वेश्चन. 4 ऑप्शन होते. 4 ऑप्शन मी या ठिकाणी वाचून दाखवणार नाही, टाईमपास होऊन जाईल. फक्त मी तुम्हाला जे आहे या ठिकाणी उत्तरं सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. बघा 3 नंबरचं जे ऑप्शन आहे ना, इजंट इट अ शेम टू टॉर्चर द वीक. गरिबांना टॉर्चर करणे, त्रास देणे हे लज्जास्पद नाही आहे का? हा जो उत्तर आहे तो आहे रेटोरिकल क्वेश्चन. त्याच्यानंतर चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. ही फिनिश हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बुक. आपल्याला याचं जे आहे सिम्पल सेंटेन्स करायचं होतं. सिम्पल सेंटेन्स आपल्याला जर का आपण पहिलंच वाक्य बघितलं, हॅविंग फिनिश्ड हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स, हे आहे सिम्पल सेंटेन्स, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर एक पॅसेज दिला होता, पॅसेज वाचणार नाही आहे मी कारण तुमच्याकडे ऑलरेडी पेपर आहेच आहे आणि याच्यावरती जे प्रश्नांची उत्तरं आहेत ती मी तुम्हाला या ठिकाणी पटापट देऊन टाकतो, कारण याच्यामध्ये फार काही डिफिकल्ट असे क्वेश्चन नव्हतेच आहे. कारण अगदी 5-7 मिनिटामध्ये हा संपूर्ण जो पॅसेज आहे तो वाचून झाला आणि त्याची उत्तरं लिहिणं देखील झालेली आहे. अकॉर्डिंग टू द पॅसेज ट्रॅव्हलिंग लीड्स टू अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर. त्यानंतर when we meet other people while we travel, we learn to differentiate between local and universal values. हे आन्सर याचं करेक्ट असणार आहे. 45 नंबर बघा. The writer terms justice, love, honor and courtesy as delicate goods because they are important, desirable, fragile किंवा perishable. असं आहेत आपल्याला दिलेले ऑप्शन्स. तर बघा या ठिकाणी जर का आपण म्हटलं ना डिझायरेबल, तर द रायटर टर्म्स justice, love, honor and courtesy as delicate goods because they are desirable. 46 number. Traveling helps those who want to learn foreign language, wish to make money, want to resolve differences among people, wish to learn fundamental common values. हेच उत्तर आपलं बरोबर निघालेलं आहे. कोणतं? ऑप्शन नंबर 4 विश टू लर्न फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज हे उत्तर बरोबर असायला पाहिजे. आणि 47 नंबरचा प्रश्न. द थिंग्स वी केअर फॉर आर अवेलेबल इन फॉरेन लँड्स इन. याचं उत्तर आहे बघा या ठिकाणी असायला पाहिजे अनरेकॉग्निझेबल फॉर्म्स. त्यानंतर 48 नंबर. आता पॅसेजचे जे प्रश्न आहेत ते संपलेले आहेत. पुन्हा एकदा आपण जे आहे इंग्लिशच्या बेसिकवरती आलेलो. चूज द सेंटेन्स इन विच द करेक्ट आर्टिकल आर यूज्ड. आता आर्टिकल जिथं करेक्ट पद्धतीने यूज करण्यात आलेलं आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. बरेच जणांनी जे आहे यामध्ये चुका केलेल्या आहे. बऱ्याच जणांनी जे आहे सर्रासपणाने 4 नंबरचं ऑप्शन लिहिलेलं आहे, परंतु मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर 4 नंबर नाही आहे. याचं जे उत्तर आहे करेक्टली ते आहे या ठिकाणी ए नंबरचं. ए नंबरचं म्हणण्यापेक्षा 1 नंबरचं. द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. ठीक आहे. जेव्हा द ओल्ड हे काय आहे, हे विशेषण आहे आणि विशेषणाच्या नंतर जे आहे आर वापरला जातं. तुम्ही तुमच्यापैकी बरेच जण कमेंट करतील सर इथं ओल्ड आर आहे, परंतु ते ओल्ड आर आहे म्हणूनच हे वाक्य जे आहे इथे करेक्ट आहे. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न आहे. चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स. डोंट साईड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. असं वाक्य असतं ते. म्हणजेच काय आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे ना पहिलं, विथ. डोंट साईड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. त्याच्यानंतर 50 नंबरला बघा. चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. देअर वॉज नो ऑस्टेन्सिबल रिझन
फॉर हर बिंग अँग्री ॲट हर हजबंड्स रिमार्क. हिडन, कवर्ड, अपॅरंट किंवा सिक्रेट. तर आपल्याला इथे जो शब्द दिला आहे ना ऑस्टेन्सिबल, तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे, फार जवळचा संबंध असलेला शब्द शोधायचा आहे. त्याचा शब्द आहे बघा तो अपॅरंट. त्यानंतर चूज द वर्ड्स ऑपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. एक्झास्परेट याच्याशी फार जवळचा संबंध असलेला, त्याचा जवळचा संबंध नसलेला पाहिजे आपल्याला, नसलेला. अनॉय हा जवळचा संबंध असलेला किंवा समानार्थी शब्द आहे, परंतु आपल्याला तुम्हाला मी आता चुकीचं उत्तर सांगू लागलो. अपोजिट विचारलं ना, अपोजिट विचारलं तर मग जे आहे प्लीज त्याचं उत्तर यायला पाहिजे, प्लीज. त्यानंतर आहे 52 नंबरचं, फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ह सप्लाइड. ही हॅड बीन गिवन अ रिटन टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. असं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे याच्या रिकाम्या जागेमध्ये काय असायला पाहिजे, हॅड बीन गिवन. त्यानंतर 53 नंबरला आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. आय वुड ॲपोलोजाइज इफ आय वेर यू. मी तुझ्या जागी राहिलो असतं तर सर्रासपणाने माफी मागून मोकळा झालो असतो. त्यानंतर 54 नंबरला आहे, चूज द अल्टरनेटिव्ह शोईंग द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीच. आपल्याला एक डायरेक्ट स्पीच दिलेला आहे. द ओल्ड मॅन सेड टू हिम, इज युअर फादर्स नेम मनोज. आणि आपल्याला दिलेले आहेत बघा या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणतं बरोबर आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील उत्तरं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की बघा इथे आपण जर पाहिलं बी नंबरचं, द ओल्ड मॅन इन्क्वायर्ड वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर द ओल्ड मॅन आस्क्ड हिम वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज, हे पण बरोबर आहे. म्हणजेच काय असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे. 55 नंबरला बघा काय दिलेलं आहे, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. ओ ग्रेव वेअर इज द विक्ट्री. या ठिकाणी खुल्यापणाने आपल्याला जे आहे एक फिगर ऑफ स्पीच विचारलेली आहे आणि वाक्यच असं आहे, त्याच्यामध्ये जर का आपण ॲपोस्ट्रॉफी बघितली तर आपल्याला लक्षात येऊन जातं की हे काय आहे, ॲपोस्ट्रॉफीचा अलंकार आहे. त्यानंतर बघा 56 नंबरला, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच हॅज ॲन एरर. ही इज वेल अप दिस डेज डिस्पाईट हॅव्हिंग इल हेल्थ, नो एरर असं आहे. तर मला असं वाटत आहे की हे जे वाक्य आहे ते करेक्ट आहे. इथे नो एरर असायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर जे आहे डी ते बरोबर असायला पाहिजे. आणि किंचितचं मला असं वाटत आहे की ए नंबरमध्ये ही थोडीशी गडबड मला वाटत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मी कन्फ्यूज आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर देखील मला असं वाटायला आहे की हे जे सेंटेन्स आहे ते परीक्षा परिषदेने करेक्टच दिलेलं आहे. कदाचित ए नंबरही असू शकतं. तुमच्या उत्तराची मला प्रतीक्षा राहील. त्याच्यानंतर बघा 57 नंबरला आहे, नेम द अंडरलाईन क्लाउज इन द गिवन सेंटेन्स. वी कम हिअर दॅट वी मे स्टडी. आता हे जे आहे दॅट वी मे स्टडी हे काय आहे, ॲडवर्ब क्लाउज आहे आणि ते कशाचं, पर्पज, ॲडवर्ब क्लाउज ऑफ पर्पज. 58 नंबरचा क्वेश्चन आहे की चूज द वन विच इज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. एव्हरीथिंग इज फाईन याचा क्वेश्चन टॅग इजंट इट, हे उत्तर बरोबर असायला पाहिजे. 3 नंबरचं ऑप्शन बरोबर असावं. त्याच्यानंतर 59 नंबरला, चूज द मिस स्पेल्ड वर्ड. ॲस्टेरिस्क बरोबर आहे, ऑडियन्स हे पण बरोबर आहे, ऑलमायटी हे पण बरोबर आहे. ॲक्रू हे काय आहे, चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आलेलं आहे. आता ते बरोबर कसं असतं तर ॲक्रू असं असायला पाहिजे, डबल सी असायला पाहिजे, सिंगल सी दिलं आहे. ठीक आहे, पुढचं वाक्य बघा, शेवटचं वाक्य आहे, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाईन फ्रेज. ही इज आउट अँड आउट अ रिॲक्शनरी, डेडली अगेन्स्ट, इन फेवर ऑफ, नो मोर किंवा थोरो. बघा आउट अँड आउट म्हणजे काय, कंप्लीट, पूर्णपणे, कंप्लीट. ठीक आहे, पूर्णपणे. आणि पूर्णपणाचा जो समानार्थी शब्द आहे तो या ठिकाणी कोणता देण्यात आलेला आहे, थोरो. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. तर मित्रांनो अशा प्रकारे मी माझ्या पद्धतीने जे आहे इंग्लिशची जी उत्तरं लिहिली होती OMR शीटमध्ये ती उत्तरं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. एखादं उत्तराचं सांगण्यामध्ये जे आहे गडबड झालेली असू शकते. तुम्हाला जर का माझं उत्तर एखादं चुकीचं वाटलं तर नक्की त्याला जे आहे करेक्ट करा कमेंट बॉक्समध्ये. तुमच्या कमेंटचं या ठिकाणी स्वागतच असणार आहे. आणि अभियोग्यता परीक्षेची जर आता आपण तयारी करत असाल तर त्याच्याकरिता जे आहे आम्ही टेलिग्रामचं चॅनल या ठिकाणी बनवलेलं आहे. टेलिग्रामचं चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.
त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. तो टेलिग्रामचा चॅनल जॉईन करा. अभियोग्यता परीक्षेच्या संदर्भामधलं बरंचसं स्टडी कंटेंट आम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत.